टॉपअप बद्दल आता तुम्ही बोललात ती काहीतरी नवीन कन्सेप्ट ऐकायला भेटते, तर एक्झॅक्ट काय थोडं एलॅबरेट करून सांगता? आता टॉपअप हा खरंच खूप जुनी कॉन्सेप्ट आहे, पण ती कोणालाच म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नाहीये. कारण टॉपअप ही गोष्ट अशी आहे की ती खूप कमी किमतीत मिळते, त्याच्यामुळे कुठले ऍडवायझर ती रेकमेंड करत नाही कोणालाच. आणि तुम्हाला टॉपअप जर घ्यायचा असेल तर टॉपअप लोकांना असं वाटतं की मला 1 कोटी काय खर्च येणार आहे, मी जर माझ्याकडे 10 लाख रुपये मी एवढे एक्झॉस्ट करूच शकणार नाही, मी आजारीच पडणार नाही, असं आपलं मत असतं प्रत्येकाचं. तर 90 लाख रुपये हे तुम्हाला ते टॉपअप हे असं शस्त्र आहे की ते प्रत्येक वेळेस काढायचं नाही तुम्हाला आजारी पडल्यावरती, पण ते अशा वेळेस उपयोगात येतं की ज्या वेळेस तुम्हाला 22 लाखाचा खर्च येणार आहे. आता आमचा स्वतःचा अनुभव आहे, माझ्या क्लायंटला अगदी आग्रहाने आम्ही त्यांना टॉपअप दिला की तुम्ही 10 लाखाची पॉलिसी आहे तर एक 90 लाखाचा टॉपअप घ्या. आणि करोनाच्या सिच्युएशन मध्ये म्युकरमायकोसिस त्यांना झाला, तर पहिल्यांदा त्यांना कोविड झाला, त्याच्यामध्ये त्यांची पॉलिसी निम्मी संपली, 5-6 लाख रुपये खर्च आला. सेकंड टाइम ते ऍडमिट झाले, त्यांना 10 लाख रुपये लागले म्युकरमायकोसिस, आणि तरी ते हॉस्पिटलाइज होते, ते आयसीयू मध्ये होते, ते बॉम्बेला शिफ्ट झालेली होतीला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना तिथून पुढे 22 लाख रुपयाचा खर्च आला. टॉपअपला त्यांनी दिले होते 3,500 रुपये आणि कंपनीने खर्च दिला 22 लाख रुपये. मग त्याच्यानंतर आम्हाला सुद्धा खूप कन्व्हिक्शन आलं की आपण आग्रहाने क्लायंटला टॉपअप दिलाच पाहिजे. प्रत्येक वेळेस नाही, मी म्हणेल लोकांना असं वाटतं की ते टॉपअपची आम्हाला गरजच नाहीये. ठीक आहे, मी म्हणते तो टॉपअप आहे ना, तो तुम्ही अक्कल खाते घ्या, काहीच हरकत नाहीये. 2,500-3 हजार रुपये वर्षाला तुम्ही देताय, 4,000 रुपये देताय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण लाईफमध्ये एकदा जरी अशी गोष्ट आली, असा अनफोर्सिंग इव्हेंट आला तुमच्या लाईफमध्ये की ज्यावेळेस तुम्हाला खूप मोठा खर्च येणार आहे, त्यावेळेस तो मात्र उपयोगात येतो. तर अशा पद्धतीने टॉपअप हा घेतला पाहिजे प्रत्येकाने.